एपिसोड 23वा चालू करत असताना मला अत्यानंद होतोय की आपण 23व्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत. मित्र हो, स्वामीजींना स्वतःच्या ठाई प्रवासामध्ये वारंवार असा प्रत्यय येत होता की आपल्या ठाई एक सुप्त शक्तीचा आविष्कार झाला आहे आणि त्याची प्रचिती त्यांना त्या वारंवार येत होती. या दरम्यान त्यांचा अभ्यास, लोकांशी संवाद, चर्चा आणि भाषणे प्रवासामध्ये चालूच होती. हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. त्याचप्रमाणे हेही पाहिलं होतं की अखेर स्वामीजींना जशवंत सिंग यांच्याकडून जे निमंत्रण आलं त्यामुळे ते महाबळेश्वर येथे गेले आणि तेथून पुन्हा मध्य प्रदेशातील खांडवा या ठिकाणी ते गेले. तिथे जवळील तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या आणि मुंबईला आले. मुंबईला जवळ बौद्ध लेणे आहेत, तिथे त्यांनी भेट दिली आणि या ठिकाणी आपलं सेंटर असावं असं त्यांच्या मनात आलं. तशी योजना त्यांनी केली आणि नंतर ते पुण्याला रवाना झालेले आहेत. मुंबईवरून त्यांना निरोप देण्यासाठी छबिलदास ज्यांच्याकडे ते राहिले होते ते आणि काही लोक त्या ठिकाणी आले. स्वामीजी रेल्वेने पुण्याला चालले होते. ज्या डब्यात ते बसले त्याच डब्यात लोकमान्य टिळक पण होते. छबिलदासांनी एकमेकांचा परिचय करून दिला. म्हणजे असं म्हणा वाटतं की बंगालचा टायगर व महाराष्ट्राचा छावा एकमेकाच्या समोर आले होते. आणि टिळक 36 वर्षाचे तर विवेकानंद 30 वर्षाचे होते. टिळक शिक्षण क्षेत्र सोडून नुकतेच राजकारणात आले होते. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं टिळकांचं ब्रीद वाक्य होतं. पण स्वामीजी मात्र पूर्णपणे आध्यात्मिक अधिष्ठानावर ठाम होते. दोघांमध्ये देशप्रेम हा दुवा होता, मात्र दोघांचा मार्ग वेगवेगळा होता. रेल्वेमध्ये संन्यास विषयक चर्चा चालू होती. स्वामीजींनी त्यामध्ये भाग घेतला आणि प्रभावी इंग्रजीमध्ये धीरगंभीर आवाजामध्ये संन्यासी लोकांनीच भारताच्या एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात भ्रमण करीत राष्ट्रीय जीवनाच्या उच्च आदर्शाचा म्हणजे भारतीय संस्कृतीचा भारतामध्ये प्रचार केला आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. काही ढोंगी व्यक्तींनी संन्यास धर्माला जरी काळीमा लावला असेल, परंतु तेवढ्यावरून सर्व संन्यासी वर्गाला दोष देणं हे योग्य ठरणार नाही असं स्वामीजीचं म्हणणं इंग्रजीमध्ये त्यांनी प्रभावाने मांडलं. आणि अशा या प्रतिवादामुळे लोकमान्य टिळक हे सुद्धा खूप प्रभावित झाले होते. मात्र टिळक स्वामीजीकडे एक इंग्रजी जाणणारा, हिंदू धर्माचा अभ्यासक, संन्यासी एवढ्याच दृष्टीने ते पाहत होते. मात्र स्वामीजींच्या पुण्यात झालेल्या 4 दिवसाच्या सहवासाने त्यांना स्वामीजींची थोडीफार ओळख झाली. चर्चा सुद्धा थोड्याफार प्रमाणात झालेली आहे. पण मातृभूमीवर प्रेम करणारा, देशाच्या सर्वांगीण पुनरुद्धाराचा ध्यास घेतलेला, हिंदू धर्माचा नव्याने अभ्यास करणारा असा पण स्वामीजींचा परिचय टिळकांना झाला आहे. भगवद्गीतेविषयी प्रेम, त्यांचा अभ्यास, हिंदू धर्माचा आधुनिक दृष्टिकोन म्हणजे हिंदू धर्म विषयक असलेला स्वामीजींचा आधुनिक दृष्टिकोन, संस्कृत धर्मग्रंथाचा अभ्यास, अद्वैतवादाचा पुरस्कार, भारतीय संस्कृतीचा अभिमान, ह्या गोष्टी दोघांमध्ये समान होत्या. म्हणजे या बाबतीत टिळक जसे होते त्याचप्रमाणे स्वामीजींचं सुद्धा मत होतं आणि त्याप्रमाणे ते वागतही होते. स्वामीजींना टिळकांनी आपल्याकडेच राहण्याचा, उतरण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे स्वामीजी सुद्धा टिळकांकडे 4 दिवसच राहिले होते आणि तेवढाच सहवास त्यांचा झाला होता. टिळक स्वामीजीबद्दल लिहितात, स्वामीजी फार ओळख सांगत नसत. फक्त त्यांच्याकडे एक मृगजीन, कमंडलू, 2 भगवी वस्त्रे आणि 2 पुस्तके. हे पुस्तके तुम्हाला माहिती आहे
इमिटेशन ऑफ ख्राइस्ट आणि श्रीमद भगवद्गीता ही पुस्तके त्यांच्याजवळ प्रवासामध्ये सतत असत. त्यानंतर पुण्यात हिराबागेमध्ये डेक्कन क्लब होता. टिळक त्या क्लबचे आजीवन सदस्य होते. तेथे दर आठवड्याला एका विषयावर चर्चा चालत होते. नातू त्या क्लबचे अध्यक्ष होते. टिळक स्वामीजींना त्या ठिकाणी घेऊन गेले. त्यावेळी तेथे तत्वज्ञान या विषयावर सांगोपान चर्चा होती. अध्यक्षांनी विषय मांडल्यानंतर त्या विषयाची वेगळी बाजू वेगळ्या पद्धतीनं स्वामीजींनी मांडली आणि ती सुरेख इंग्रजीमध्ये मांडली. त्यामुळे बरेच लोक प्रभावित झाले आणि नंतर त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा टिळकांच्या निवासस्थानी आलेले आहे. टिळकांनी मात्र वकिलीचं शिक्षण घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारला होता. कारण त्यांचं ध्येय हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं हे होतं. तसेच केसरी हे वर्तमानपत्र त्यांनी चालवले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी कृतीपूर्ण असा भाग घेतला होता. बऱ्याच वेळा टिळक यामुळे अनेक कार्यक्रमात व्यस्त असत, पण वेळ काढून ती स्वामीजींची आपल्याच घरामध्ये आवर्जून भेट घेत असत, त्यांची विचार करत असत, त्यांची सोय करत असत आणि कधी कधी रात्रीच्या निवांत वेळी त्यांची चर्चा चालत असे. आता मात्र टिळकांचा निरोप घेऊन स्वामीजी कोल्हापूरला गेलेले आहे. कोल्हापूरला ते छत्रपती यांच्याकडे उतरलेले आहेत. तिथे खास बाग म्हणून एक त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचं निवासस्थान होतं. त्याच दरम्यान त्यांना कोल्हापूरला एका संस्थेमध्ये भाषणासाठी निमंत्रण देण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता त्या संस्थेला वाटली. त्यामध्ये भाषणामध्ये स्वामीजी म्हणाले, मी अशा हिंदू धर्माचा अनुयायी आहे की जो महान आहे, जो त्यागावर आधारित आहे. असा धर्म युरोपीय लोकांना काय समजणार? ते फक्त भोगविलासाकडे आकर्षित झाले आहेत. हिंदू धर्म हा कधीही नष्ट होणार नाही. उलट साऱ्या जगामध्ये आपल्या धर्मातील अनमोल विचारांचा ठेवा प्रसार करण्याची आवश्यकता आज मला वाटते. आपलं जे अद्वैत तत्वज्ञान आहे ते आणि त्याचप्रमाणे विश्वाला प्रेरणा देण्याची शक्ती आपल्या वेदांत विचारात आहे, असं प्रतिपादन त्यांनी त्या भाषणामध्ये केलेलं आहे. कोल्हापूर येथे काही दिवस थांबून स्वामीजी बेळगाव येथे गेलेले आहेत. येथे स्वामीजी श्री भाटे या वकिलाच्या घरी थांबले. तेथे उतरले होते. इतर संन्यासीप्रमाणे हे पण संन्यासी असतील असं या भाटे सुशिक्षित कुटुंबाचं मत होतं. पण ते ओळखून स्वामीजी त्यांना म्हणाले, मी परमहंस वर्गातील संन्यासी आहे. जे समोर येईल ते ग्रहण करतो. कधी काही अन्न मिळाले नाही तो उपाशी राहतो. आणि कधी कधी मी मुस्लिम बंधूच्या घरीही सुद्धा राहिलेलो आहे आणि तिथे अन्न ग्रहण केले आहे. असा परमहंस संन्यासाचा परिचय स्वामीजींनी त्यांना करून दिला. भाट्यांचा मुलगा त्या काळात मध्ये संस्कृतचं अध्ययन करत होता. अभ्यासाचा एक भाग म्हणून पाणिनीच्या व्याकरणातील सूत्रे तो पाठ करत होता. त्यात काही चुका त्याने केल्या, त्या स्वामीजींनी ऐकल्या. स्वामीजींनी त्या चुका दुरुस्त केल्या. स्वामीजींचे पाणिनीच्या व्याकरणावर अत्यंत प्रभुत्व होते आणि ही काही सामान्य गोष्ट नव्हती. कारण पाणिनीचे व्याकरण आणि त्याच्या चुका दुरुस्त करणे यासाठी फार मोठा अभ्यास स्वामीजींनी मागे केला होता. स्वामीजींची असामान्य योग्यता आणि अभ्यास पाहून बरीच मंडळी त्यांना त्या ठिकाणी सुद्धा भेटायला येत असत. एकदा मोठे पदस्थ म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असणारे अधिकारी स्वामीजींशी एका
तत्वज्ञानावर चर्चा करू लागले. पण त्यांनी हे सांगितलं की धर्म हे थोतांड असून चालीरीती व रूढी परंपरा यावरच आपला धर्म टिकून आहे, नाहीतर आपला धर्म केव्हाच नष्ट झाला असता, असे त्या अधिकाऱ्याचे मत होते. पण स्वामीजींनी ह्या मताचे खंडन केले. तर्क आणि सत्यावर आधारित असं स्वामीजींचं जे मत होतं त्यावर अधिकाऱ्यांचे मत टिकत नव्हते. मग त्या अधिकाऱ्याच्या मानसिक तोल गेला आणि त्याच्या वाणीत थोडीशी कटुता आली. मध्ये हस्तक्षेप श्री भाटे यांनी केला, परंतु स्वामीजींनी शांतपणे बुद्धिसूदपणे उत्तर दिलेली आहे. धर्म असो व अध्यात्म, विज्ञान असो व तत्वज्ञान, ज्ञानाच्या सर्व शाखावर त्यांचे म्हणजे स्वामीजींचे प्रभुत्व असाधारण आहे हे सर्वांनी जाणले. त्यानंतर ते हरिपद मित्र ह्या गृहस्थाच्या घरी गेले. त्या ठिकाणी त्यांना निमंत्रण होतं. ते वन खात्याचे अधिकारी होते. स्वामीजी आता श्री भाटे यांच्याकडून हरिपद मित्र यांच्याकडे गेलेले आहेत. हरिपद यांच्या दृष्टिकोनातून स्वामीजींचा सहवास त्यांच्या दृष्टीने म्हणजे आयुष्यात क्रांतिकारक असा झाला. आणि त्याचं कारण आहे, कारण त्यांचं मन खूप संशयवादी होतं. हिंदू धर्माबद्दल अनेक शंका त्यांच्या मनामध्ये होत्या. तो सगळा स्वामीजींच्या चर्चेनंतर संशय दूर झाला आणि जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस ते स्वामीजींशी चर्चा करू लागले. पण काही दिवस झाल्यानंतर स्वामीजी म्हणाले की आता मला निघालं पाहिजे. संन्यासाने एका ठिकाणी 3 दिवसाच्या वर जास्त दिवस राहू नये असा संकेत आहे. पण हरिपद बाबूंच्या आग्रहामुळे काही दिवस स्वामीजी परत त्यांच्याकडे राहिले. स्वामीजींचे वागणे अतिशय व्रतस्थ होते. एकदा ते हरिपद बाबूंना म्हणाले की मन अतिशय चंचल असून नको त्या गोष्टीकडे लवकर आकर्षित होते आणि ते धाव घेते. त्यामुळे मनुष्याने कधी हे विसरू नये की मन हे चंचल आहे. एकदा कोणीतरी त्यांना विचारले की संन्यासानं देशाच्या चौकटीतच राहावं का? त्यांनी ते साऱ्या विश्वाचा विचार करायला पाहिजे. याचा प्रतिवाद करताना स्वामीजी म्हणाले, जो स्वतःच्या आईला 2 घास अन्न देऊ शकत नाही तो इतरांचं पालन पोषण काय करणार? अशा प्रकारे तो समोरचा व्यक्ती निरुत्तर झालेला आहे. इंग्रजांच्या राज्यकारभाराबद्दल ते म्हणत असत की त्यांच्यामुळे भारतात अनेक सुधारणा झाल्या, हे मान्य आहे. पण आपल्या समाजाची आत्मश्रद्धा त्यांच्या शिक्षण पद्धतीमुळे पूर्णपणे नष्ट केली आहे. हा फार मोठा आपल्या देशावर आघात आहे. पण स्वामीजी विषयी लिहितात की स्वामी खरेखुरे शिक्षक होते. संभाषण करतेवेळी ते अतिशय प्रसन्न आणि उत्साही प्रसन्न असत. मात्र पुढच्या क्षणाला ते तत्वज्ञानाचे जर जटिल प्रश्न कोणी विचारले तर त्यांना उत्तर देताना तेवढ्याच गांभीर्याने ते उत्तर देत असत. कोण कोणत्या उद्देशाने त्यांच्याकडे येत होते आणि कशा प्रकारे प्रश्न विचारत होते हे स्वामीजी पटकन ओळखत असत आणि त्यांचे सामर्थ्य हे चकित करणारे होते. स्वामीजींना अमेरिकेत जाण्यासाठी पैसा उभा करावा लागेल आणि त्यानुसार हरिपद बाबूंनी पैसा गोळा करण्याचे नियोजन केले होते, तयारी पण केली होती. पण स्वामीजींनी मात्र त्यास नकार दिलेला आहे. शेवटी काही दिवसांनी स्वामीजी प्रवासास निघाले, म्हणजे पुढील प्रवासात निघाले. ज्यावेळी त्यांना निरोप देण्याची वेळ आली तेव्हा हरिपद बाबूंनी त्यांना मोठ्या धाडसाने दीक्षा देण्याबद्दल विचारले. उभयता पती पत्नींनी स्वामीजींना दीक्षा देण्याची विनंती केली. अखेर आग्रहानंतर स्वामीजींनी त्या दोघांना दीक्षा दिली आणि गुरुमंत्रही दिला. पुढे त्यानंतर अमेरिकेला जाण्यापूर्वी स्वामीजींनी उभयतांना एक पत्र लिहिलेले आहे, म्हणजे हरिपद बाबू आणि त्यांची पत्नींना
की तुम्हा उभयतांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना मी नेहमी रोज ईश्वराला करत असतो. आपले मन सतत शुद्ध असावे आणि आपण भगवद्गीतेचं पठण करावे. तुम्ही सुखी राहा अशा प्रकारचं पत्र त्यांनी या हरिपत बाबू आणि त्यांच्या पत्नींना लिहिलेले आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वेत ते बसले. हरिपत बाबूंनी स्वामींचे तिकीट काढले. मोठ्या जड अंतकरणाने त्यांनी त्यांना निरोप दिलेला आहे. मित्र हो, महाराष्ट्रातील अल्प प्रवास स्वामीजींनी केला तो आपण पाहिला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर आणि शेवटी बेळगाव या ठिकाणीच त्यांचा पावन पदस्पर्श झाला. ते महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी त्यांचा सहवास लाभला नाही, हे आपले दुर्दैव. पण ते इतर ठिकाणी का गेले नाहीत? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. मी आपल्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.